सुमेध सावनी, तुम्हाला आज गोष्ट मी सांगणार आहे ना, त्या गोष्टीचं नाव आहे भक्त पुंडलिक. काय नाव आहे? भक्त पुंडलिक. एक खेडगाव होतं बरं का. तिथं एक माणूस राहत होता. गरीब होता बिचारा, पण सत्वशील होता. वारकरी, टाळकरी आणि माळकरी होता. म्हणजे काय होतं बरं? वारकरी म्हणजे तो दरवेळेला पंढरपूरला एकादशीला वारीला जायचं 15 दिवसांनी एकदा. टाळकरी म्हणजे भजन करायचा. आणि माळकरी म्हणजे त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घातलेली होती. तुळशीची माळ ज्याने घातली आहे त्याचा अर्थ असा होतो की तो खोटं बोलत नाही, खोटं काम करत नाही, अभक्ष भक्षण करत नाही आणि तो देवाची भक्ती करतो, असा त्या माळेचा अर्थ आहे. म्हणून ते अगदी माळकरी जे असतात ते सांगतात की आम्ही माळकरी आहोत, म्हणून ही ती खूण आहे त्यांची. तर असं तो सत्वशील माणूस होता. बायको पण त्याची तशीच होती आणि आनंदाने राहत होते ते. त्यांना एकदा मुलगा झाला बरं का. मुलगाही गुणी होता, छान होता, दिसायला सुस्वरूप होता. हळूहळू मुलगा मोठा झाला आणि मुलाचं त्यांनी मग काय केलं, लग्नाचं झाल्यावर लग्न झालं मुलाचं. लग्न वगैरे झालं आणि ते दोघं मुलगा असून राहायला लागले. पण ते लग्न झालं आणि मुलाचं वागणं पूर्ण बदललंच. त्याची बायको मस्त पलंगावर आयटीत बसून राहायची बरं का. काय पलंगावरी बैसे राणी, सासू करी स्वयंपाक पाणी, असं सगळं सुरू झालं. सासूने आपलं सगळं काम करायचं, तिच्या पुढं ताट नेऊन द्यायचं. पुंडलिकाने पण बायकोची खूप सेवा करायची. असं त्यांचं सुरू झालं. सासू बिचारी गरीब होती, सगळं करत होती. पण एकदा काय झालं, पुंडलिक त्याच्या बायकोला घेऊन एका ऋषींच्या आश्रमात गेला. त्या ऋषींचं नाव होतं कुक्कुट ऋषी. काय नाव होतं? कुक्कुट ऋषी. तो आश्रमाजवळ गेला आणि त्यांनी काय पाहिलं, 3 सुस्वरूप बायका त्या आश्रमात गेल्यात म्हणून. आणि त्या गेल्या आणि 5च मिनिटांनी त्या बाहेर आल्या. त्या बाहेर आल्या तर आल्या त्यावेळेला अगदी सुस्वरूप होऊन आल्या होत्या, खूप सुंदर अगदी. तर मग पुंडलिकाला प्रश्न पडला, हे कसं काय झालं? ह्या जाताना तर कुरूप होत्या आणि 5 मिनिटांनी आल्या तर एवढ्या सुस्वरूप कशा काय झाल्या? मग पुंडलिक आतमध्ये गेला, त्या ऋषींचं दर्शन घेतलं, नमस्कार केला आणि अगदी आदबीने हात जोडून त्याने त्यांना विनंती केली की महाराज, मी एक प्रश्न विचारू का तुम्हाला? ऋषी म्हणाले, विचार. मग त्यांनी पुंडलिकाने विचारलं की आत्ता 3 कुरूप बायका मी आलेल्या पाहिल्या म्हणे तुमच्या आश्रमात, आणि त्या जेव्हा बाहेर पडल्या ते अगदी सुस्वरूप होऊन आल्या होत्या. हे काय गौड बंगाल आहे, मला काही कळलं नाही म्हणे, तर हे काय आहे? तर मग कुक्कुट ऋषी त्यांच्याकडं बघून थोडेसे हसले आणि ते म्हणाले, अरे त्या बायका म्हणजे कोण होत्या माहिती आहे का? त्या गंगा, यमुना आणि सरस्वती ह्या नद्या होत्या म्हणे. आणि ह्या नद्या आल्या होत्या म्हणे माझं दर्शन घ्यायला. तर ह्या लोक काय करतात म्हणे, ह्या नद्यांमध्ये स्नान करतात आणि त्यांचं सगळं पाप धुतलं जातं आणि हे ह्या नद्यांच्या अंगावर येतं आणि मग त्या कुरूप होतात म्हणे. मग त्या माझं दर्शन घेतात, आणखीन ते पाप मी घेतो आणि मग त्या पुन्हा सुस्वरूप होऊन परत जातात. असं हे होतं. पुंडलिकाला आश्चर्य वाटतं. मग पुंडलिक म्हणतो, अहो तुम्ही त्या नद्यांचं तुम्ही रोज इतकं पाप घेता, मग तुम्ही काय करता म्हणे एवढं पाप तुम्हाला तुमच्यावर तुमच्या पाप झाल्यावर तुमचं? मग कुक्कुट ऋषी म्हणाले, हे बघ म्हणे, मी काय करतो सांगू का? मी माझ्या आईवडिलांची सेवा करतो आणि त्यामुळं माझं सगळं पाप नाहीसं होतं. पुंडलिकाला ऐकून आश्चर्य वाटलं आणि त्याच्या लक्षातही काय यायचं ते आलं बरं का. मग तो घरी गेला आणि त्या दिवसापासून तो आपल्या आईवडिलांची खूप सेवा करायला लागला. इतकी सेवा करायला लागला, इतकी सेवा करायला लागला की प्रत्यक्ष पांडुरंग प्रसन्न झाले आणि त्याच्याकडं आले. त्याच्याकडं पांडुरंग आले तर हा आईचे पाय दाबत होता. पुंडलिकाने असं वळून बघितलं
आणि पांडुरंग आलेलं पाहिल्यानंतर जवळ एक वीट होती, ती वीट फेकून दिली आणि सांगितलं की मी माझ्या आईचे पाय दाबतोय आणि तोपर्यंत तुम्ही उभं राहा. पाय चेपितो माय पित्यांचे करू द्या ही चाकरी, विठ्ठला उभे राहा तोवरी, असं पुंडलिक म्हणाला. आणि तेव्हापासून आजपर्यंत 28 युग झाली तरीही पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करतोय आणि पांडुरंग विटेवर कटेवर हात ठेवून विटेवर उभेच आहेत. तर असा हा पुंडलिक आणि मातृपितृभक्त असलेला पुंडलिक, अशी ही सुंदर गोष्ट तुम्हाला मी आज सांगितली.